आपण आता मशाला येऊन पोचलेलो आहे. हे आपण या ठिकाणी पाहू शकतो मसा. आणि आपल्याला सरळ या रस्त्यानं सोनावडेकडे आपल्याला जायचं आहे. सोनावडे मित्रांनो या ठिकाणाहून बरोबर 30 किलोमीटर अंतर मसा ते सोनावडे आपल्याला लागतं. तर मित्रांनो आपण सोनावडे गावामध्ये आपण येऊन पोचलेलो आहे. हे सोनावडे गाव आणि आपल्याला या रस्त्यानं आपल्याला एक सार्वजनिक विहीर लागते. त्या रस्त्यानं आपल्याला पुढे जायचं आहे. बस पण आपण लेफ्ट पकडून आपल्याला सरळ एक सिमेंटचा रस्ता लागतो आणि ह्या रस्त्यानं आपल्याला सरळ गणपतीगडकडे आपण जातो. तर मित्रांनो आपण हा ट्रॅक सोनावडे गावावरून 1:15 वाजता आपण चालू केलेला आहे. आता आपण पाहूया की आपल्याला किती वेळ लागतो त्या ठिकाणी जायला. आणि आपल्याला समोर जायचं आहे. ते डोंगरामध्ये एक सफेद जागा दिसते, त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. खूप सुंदर असा आजचं वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये आज पावसाने सुद्धा आपल्याला सवड दिलेली आहे. तर मित्रांनो आपण आता सोनावडे गावातून गणपतीगडकडे आता निघालो आहेत आणि आपण या ठिकाणी गावातील स्थानिक गाईड आपण बरोबर घेतला आहे. तर आपण सोनावडे गावात आता नुकतंच आपण ट्रॅकला सुरुवात केलेली आहे. तर आपण थोडं सोनावडे गावात जेव्हा आपण पुढे येतो तर आपल्याला या ठिकाणी असं एक नाला लागतो. तो नाला क्रॉस करून आपल्याला पुढे जायचं आहे. सरळ आपल्याला गणपतीगडकडे आपल्याला जायचं आहे. आणि तुम्ही समोर पाहू शकतात मित्रांनो, ह्याच ठिकाणी आपल्याला जायचं आहे. आपल्याला आता इथून आपण ट्रॅकला सुरुवात केलेली आहे. आपल्याला ह्या ठिकाणी जाण्यासाठी 1.5 तास आपल्याला लागणार आहे. चला तर जाऊया. तर मित्रांनो आपल्याला रस्त्यानं असे छोटे छोटे होडे लागतात. तर आपल्याला समोर ह्या रस्त्यानं आपल्याला जायचं आहे. सोनावडे गावात आपण या ठिकाणी वन विभागाचा आपल्याला एक गेट दिसतो. त्या गेटच्या आतून आपल्याला वरती जायचं आहे. आपल्याला ह्या गेटमधून आपल्याला आत जायचं आहे.
ठिकाणी यायला. इथून आपल्याला पुढे अजून पाऊण तास लागणार आहेत. आपल्यासोबत जे गाईड होते त्या गाईडांची भाषा फक्त आम्हाला इथपर्यंत सोडून देण्याची होती. तिथून आम्ही त्यांना 200 रुपये दिलेत. आता इथून आम्ही दोघे हा ट्रॅक करणार आहेत. मित्रांनो, या जंगलामध्ये जर आपण येत असू तर खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला मच्छर आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळे आपल्या शरीराच्या सुरक्षतेसाठी आपण असा फुल जर्की जर आपण आणला तर नक्कीच आपण त्यांच्यापासून आपला बचाव होईल. मित्रांनो, आपल्याला समोरच त्या गणपतीगडच्या आपल्याला लेण्या पाहायला मिळत आहेत. आणि ह्या रस्त्याने आपल्याला अजून आपण अर्धा तास आपल्याला चालायचं आहे. चला आता जाऊया. मित्रांनो, आपण जेव्हा सोनावडे गावात येतो तेव्हा आपण जो प्रशांत येतो ह्या दिशेने आपण येतो. पण या ठिकाणी मित्रांनो एक पायवाट आहे बघा. ही जर आपण ह्या रस्त्याने वरती गेलो तर आपण गणपतीगडकडे जातो. अन्यथा आपण जर ह्या रस्त्याने इकडे गेलो तर आपण इकडं रामपूर म्हणून आपण त्या गावाकडे जाऊ शकतो. त्यासाठी आपण या ठिकाणी रस्ता चुकू शकतो. म्हणून इथून आपल्याला तो प्रशांत उभा आहे तिथून आपल्याला वरती जायचं. चला तर जाऊया. पूर्ण चढ आहे मित्रांनो. हा एकदम आपण पूर्ण प्लेन जागेवरून चालून येतो आणि शेवटच्या टप्प्यावर आपल्याला हा एकदम पूर्ण चढ हा लागतो. त्याच्यामुळे आपली नक्कीच या ठिकाणी दमछाक होते. या ठिकाणी आपल्याला अशी दुकाने आपल्याला पाहायला मिळतात. पण आज पाड्डे असून या ठिकाणी आपल्याला कोणीच दिसत नाही. पण शनिवार रविवारी आपल्याला नक्कीच या ठिकाणी स्टॉल लावलेला आपल्याला पाहायला मिळतात. तर या ठिकाणी आपण एकदम शेवटच्या अंतिम टप्प्यावर आपण येऊन पोचलो आहे. आणि एकदम खडी चढाई आहे, एकदम स्ट्रेट. एकदम खडी चढाई आहे. मित्रांनो, शेवटचा 10 मिनिटाचा ट्रॅक अक्षरशः दमछाक करणार आहे. खूप जबरदस्त ही स्ट्रेट एकदम चढ आहे मित्रांनो. आणि खूप दमछाक होतो. थोडा हा पॅच आपल्याला सांभाळून पलीकडे जायचं मित्रांनो.
तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आता एकदम लेण्यांचा एकदम जवळ येऊन पोहोचलो आहे मित्रांनो। ह्या ठिकाणी आपल्याला पहिलीच गणपतीगडची पहिलीच लेणी आपल्याला समोर दिसते आणि इथूनच या गणपतीगडच्या लेण्यांची सुरुवात होते मित्रांनो। चला तर आपण पुढे जाऊन सर्व लेण्या आपण एक्सप्लोअर करणार आहेत आणि आपल्याला समोरच दिसतंय तो एकदम विहंगम असं दृश्य आपल्याला समोरून आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो। चला तर आता पुढे जाऊया। आपल्याला प्रथमदर्शी या ठिकाणी डाव्या बाजूला इथं काही 4 खोल्या आपल्याला इथं दिसत आहेत आणि इथूनच आपण सरळ पुढे गेल्यावर आपल्याला पूर्ण हे सुंदर असा लेण्यांचा आपल्याला या ठिकाणी सुंदर असा परिसर आपल्याला पाहायला मिळतो। आणि आता बघा तुम्ही पाहू शकता 2:45 वाजता आपण या ठिकाणी येऊन पोचलो आहेत। आपण 1:15 वाजता आपण ट्रॅकला सुरुवात केली होती आणि आपण आता 2:45 वाजेपर्यंत आपण या ठिकाणी पोहोचले आहेत। खूप सुंदर आणि छोटासा ट्रॅक आहे मित्रांनो आणि ह्या ट्रॅकला आपण आपल्या छानपैकी आपण छोटासा वन डे ट्रॅक आपण करू शकतो। हे पाण्याचं टाकं आपल्याला इथं पाहायला मिळते आणि आजही त्या पाण्याच्या टाक्यावरती आजही आपल्याला काही पुन्हा अजून कोरलेल्या दिसत आहेत आणि इथूनच आपल्याला पुढच्या बाजूला आणायला आपल्याला जायचं। या ठिकाणी पाण्याच्या टाका आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो। तर आपल्याला या ठिकाणी अजून एक पाण्याचं टाकं दिसतंय आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला असे छोटे छोटे असं या ठिकाणी एक खोल्या आपल्याला केलेल्या दिसत आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकतो। आपल्याला असे अनेक गुहा लेणे आपल्याला या ठिकाणी कोरलेले दिसत आहेत। आपण पाहू शकतो मित्रांनो सुंदर अशी मोठी या ठिकाणी आपल्याला ही गुहा पाहायला मिळते आणि अशा भिंतीमध्ये काहीतरी आपल्याला कार्विंग केलेलं दिसते। नेमकं ते कशासाठी केलेलं असेल ते आपल्याला काही समजत नाही। इथं असं बघा एक कोरलेले गोल प्रकारे इथं कार्विंग केलेले आहे, तर त्याचा नेमका अर्थ कशासाठी ते कोरलेलं असावं ते आपल्याला समजत नाही आणि इथून आपण अजून पुढे जाणार आहेत। इथे आपल्याला एक छोटीशी गुहा आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी बघा इथं सुद्धा भिंतीमध्ये असं कोरलेलं आहे आणि या ठिकाणी बहुतेक हे पाण्याची मडके ठेवण्यासाठी केलेलं असावं असं आपण अंदाज लावू शकतो। समोर बघा या ठिकाणी असं दिवा ठेवण्यासाठी मशाली ठेवण्यासाठी असं हे कार्विंग केलेलं असावं असं आपण या ठिकाणी एक प्रथमदर्शनी आपण अंदाज लावू शकतो। या ठिकाणी आपण पाहू शकतो हा दगड पूर्ण मोडकळीस आलेला आपल्याला दिसतोय। पूर्ण भग्नावस्थेमध्ये तो दगड आपल्याला पाहायला मिळतोय। तर आपण इथून लवकर जाऊया आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला एक मोठी गुहा आपल्याला इथं पाहायला मिळते आणि हे आपले 2 पायाचे माकडं ज्यांनी असं या भिंतीवर आपलं पूर्वजांचं नाव कोरून ठेवलेलं आहे। आणि या ठिकाणी एक समोरच आपल्याला एक मोठं हे पाण्याचं टाकं आपल्याला पाहायला मिळतं आहे, पण वरची बाजू ही कोसळल्यामुळे पूर्ण हा पाण्याचा टाका हा आपल्याला भग्नावस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे। आणि शेवटचं आपल्याला समोर एक मोठी गुहा आपल्याला पाहायला मिळते।
ही शेवटची गुहा आपण इथं पाहतोय. सुंदर आणि मोठी ही गुहा आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, आपल्याला गणपती गडाच्या एकदम समोरच आपल्याला या ठिकाणी नानाचा अंगठा आपल्याला पाहायला मिळतोय. एकदम समोरच आपल्याला तो नाणेघाटमधला जो आपण नानाचा अंगठा म्हणून आपण त्याला संबोधतो, तो नानाचा अंगठा आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच आपल्याला हे इथे एक आपल्याला डॅम आपल्याला पाहायला मिळतोय. तिकडे एक डाव्या बाजूला आपल्याला दसईचा डॅम आपल्याला पाहायला मिळतोय. तर आपण आता शेवटची गुहा, जी एकदम सुंदर आणि आकर्षित अशी गुहा आहे, ती गुहेकडे आपण जाणार आहेत. तर आपल्याला हा सुंदर असा हा धबधबा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खरं तर मित्रांनो, या धबधब्याच्या आकर्षणासाठीच या ठिकाणी आपले पर्यटक आणि भाविक येत असतात. सुंदर असा हा वॉटरफॉल आपल्याला ह्या गणपतीगडच्या ज्या लेण्या आहेत त्यांच्या समोर आपल्याला पडताना दिसतो. आणि ते दृश्य खूप एकदम निसर्गरम्य आणि एकदम मनाला एकदम आनंद देणारं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. तर आपण आता समोर जी मुख्य गुफा आहे आपण त्या ठिकाणी आता जाणार आहोत. आणि आपण समोरच पाहू शकतो सुंदर अशी दरवाजावर नक्षीकामान आपल्याला केलेली दिसते. गणपती बाप्पा मोरया मोरया, गण गण गणात होते. आपल्याला या ठिकाणी खूप जुन्या काळातल्या आपल्याला गणपतीच्या आपल्याला या ठिकाणी दोन सुंदर अशा मूर्त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि दोन्ही मूर्त्यांचं सोंड ही उजव्या सोंडेचे गणपती आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. आणि हे जे बाकीचे गणपती हे गावातील लोक या ठिकाणी आणून ठेवतात. आणि मित्रांनो, याच्या पाठीमागच आपल्याला एक तपश्चर्या करण्यासाठी एक जागा आहे. ती जागा आपण या ठिकाणी पाहू शकतो. हीच ती जागा ज्या ठिकाणी आपण तपश्चर्या करू शकतो. तपश्चर्या म्हणजे ध्यान करण्यासाठी हे इथं जागा केलेली आहे, आपण या ठिकाणी पाहू शकतो. गणपती बाप्पा मोरया. तर आपण गणपती गडत या ठिकाणी जो गुहांचा जो समूह आहे, त्या समूहामधली सर्वात मुख्य गुहा आपण या ठिकाणी आलो आहेत. पण समोरच आपल्याला मुख्य गणपतीचं जो मंदिर आहे, त्या मंदिराला समोरच आपल्याला दगडामध्ये कोरलेलं हे 4 आपल्याला खांब आपल्याला पाहायला मिळतात. अशा ह्या गुहामध्ये प्रत्येक खांबावर काही ना काही आपल्याला बारीक अशी कार्विंग केलेली आपल्याला दिसते.
या ठिकाणी आपल्याला यक्ष यांनी हा खांब आपल्या खांद्यावर तोललेला आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. सुंदर अशी ही कार्विंग आपल्याला या खांबांमध्ये आपल्याला केलेली दिसते. तसंच ही हा जो दुसरा खांब आहे याच्यावर पण आपल्याला अशी बारीक अशी एकदम कार्विंग केलेली आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहू शकतो मित्रांनो, अशा या एकदम अखंड दगडामध्ये ही केलेली कलाकृती म्हणजे एकदम ही आश्चर्यजनकच अशी समजावी लागेल. अखंड दगडामध्ये ही कोरलेली ही कार्विंग खूपच सुंदर आणि रेखीव आपल्याला येथे पाहायला मिळते. ही जी मित्रांनो आपण पाहतो ही गुहा खूप मोठी आहे. या ठिकाणी 400-500 लोक सहज राहू शकतील एवढी मोठी ही गुहा आहे. तर या मोठ्या गुहेमध्ये आपल्याला इथं एक खोली दिसते आणि सुंदर अशी दरवाजाच्या बाहेर आपल्याला नक्षी दिसते. आपण आतमध्ये बघूया या खोलीमध्ये आतमध्ये काय आहे ते. पूर्ण अंधार आहे. अशा प्रकारे आपण आज गणपती गडद या ठिकाणी आपण येऊन इथला आपण विस्तारणं माहिती आपण घेतलेली आहे आणि छान प्रकारे आपण येथील ड्रोन शॉट आपण घेतलेले आहेत. तर मित्रांनो, आपण आता परतीचा प्रवासाला लागलो आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा पॅच थोडा चढायला पण अवघड आहे आणि उतरायला सुद्धा अवघड आहे. तर सांभाळून आपण या ठिकाणी असेंडिंग आणि डिसेंडिंग करायचं. चला, आपण परतीच्या प्रवासाला लागलेलो आहे. पण ह्या प्रवासामध्ये मी आणि प्रशांत माझ्या सोबतीला आहे. एकदम घनदाट असं हे जंगल असून पूर्ण काळकुट्ट अंधार आता पडलेलं आहे आणि आता आपण 4:30 वाजता उतरायला सुरुवात केलेली आहे. तर आता पाहूया, आपल्याला जो या ट्रॅकसाठी गाईड भेटला होता सोनावडे गावावरून, मी त्याचा नंबर तुम्हाला इथं दिलेला आहे. तर नक्कीच आपण त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपण या ठिकाणी येऊ शकतात. तर हा असा सुंदर असा छोटासा ट्रॅक आहे मित्रांनो. 1.5 तासाचा हा ट्रॅक आहे आणि ह्या ट्रॅकमध्ये आपल्याला खूप काही ह्या निसर्गाचं सौंदर्य आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं. तर ह्या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला जर आपण स्वतःची बाईक असेल तर आपण सोनावडे या गावापर्यंत आपण येऊ शकतो. तिथं आपण आपली बाईक जर पार्क केली तर त्या गावामध्ये आपल्याला स्थानिक गाईड आपल्याला मिळतो आणि तो गाईड आपल्याला जर शनिवार रविवारचा टाईम असेल तर आपल्याकडून नक्कीच तो 500-1000 असे रुपये आपल्याकडून आकारतो. पण तुम्ही जर ऑड डे आलेत तर नक्कीच तो गाईड आपल्याला 200 रुपयामध्ये आपल्याला थेट आपल्याला गुहेपर्यंत सोडून देतो. तर मित्रांनो, आपल्याला जर नक्कीच माहिती असेल तर आपण या ठिकाणी येण्याचं धाडस करायचं. अन्यथा जर आपल्याला हा ट्रॅकचं माहिती नसेल तर आपण नक्कीच गावातील स्थानिक गाईड घेणं खूप महत्त्वाचं असतं. कारण की स्थानिकांना ह्या जंगलातल्या सर्व पाऊलवाटा, चोरवाटा यांच्या अंगाखांदावर हे लोक खेळलेले असतात. त्यांच्यामुळे त्यांना पूर्ण ह्या वाटांची माहिती असते आणि या ठिकाणी जे जंगलामध्ये जे प्राणी असतात त्यांचंसुद्धा यांना ज्ञान असतं. त्याच्यामुळे आपल्याला कोणताही धोका उद्भवणार नाही जर आपण सोबत गाईड घेतला तर. पूर्ण या जंगलामध्ये आपल्याला अंधार झालेलं दिसतंय. आताचे 4:30 वाजलेत. आपण परतीच्या प्रवासाला लागलो आहेत तरी बघा पूर्ण या जंगलामध्ये झाडांची घनता आणि सूर्यप्रकाशची कमतरता आपल्याला या जंगलामध्ये नक्कीच आपल्याला
पाहायला मिळतो.